नमस्कार, मी सुवर्ण आहे. गणेश चतुर्थीच्या सगळ्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना खूप साऱ्या शुभेच्छा. पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. पहिला मानाचा गणपती असलेल्या कसबा गणपतीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आणि प्रतिष्ठापना करण्यात आली. मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचं ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर बाप्पाला विराजमान करण्यात आलं. विधिवत पूजा अर्चाही करण्यात आली. तिसरा मानाचा गणपती पुण्याचा गुरुजी तालीम, चौथा मानाचा गणपती तुळशीबाग गणपती आणि पाचवा गणपती केसरीवाडा गणपती. भव्य मिरवणूक या पाचही मानाच्या गणपतींची काढण्यात आली. कोरोनाच्या 2-2.25 वर्षांनंतर यावेळेला गणेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळतोय. त्यामुळे पुण्यामध्ये मानाच्या 5 गणपतींची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळेला किती म्हणजे एका मंडळाबरोबर किती पथकं ढोल ताशाची असावीत याची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे अधिक उत्साह आहे आणि पुण्याचं मिरवणुकांचं तेच विशेष आहे. न्यूज 18 लोकमतच्या ऑफिसमध्ये सुद्धा बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या हस्ते बाप्पाची विधिवत पूजा अर्चा आणि आरती करण्यात आली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयाला भेट दिली आणि न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यांच्या हस्ते विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली. मनमोकळ्या काही क्षणाच्या गप्पाही त्यांनी न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील आणि इतर सहकाऱ्यांशी मारल्या. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यांच्या हस्ते आरतीही करण्यात आली. सर्वांगी सुंदर उतिशेंदुराची, कंठी जटे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्नाखचित परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा. हिरे जडित मूठ शोभतो बरा, झुंझुंती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सर सोड वक्र तुंड नयना. दास रामाचा वाटपाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठ काळ त्रिनेत्री ज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथून मंत्री गिरीश महाजन यांच्या इथे देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत बाप्पाचं दर्शन घेण्याकरता. त्याचं थेट दृश्य आपण बघतोय. हे गिरीश महाजन यांचे सगळे कुटुंबीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत छायाचित्रासाठी पोज देताना आणि सगळ्या कुटुंबियांची ओळख ते करून देत आहेत. गिरीश महाजन यांच्याकडे बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि त्याचं दर्शन घेण्याकरता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. ही थेट दृश्य हे सगळे गिरीश महाजन यांचे कुटुंबीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय असे गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री गिरीश महाजन यांच्या घरी
बाप्पाचं आगमन झालेलं आहे. अवघा महाराष्ट्र आज भक्तिरसामध्ये न्हाऊन गेलेला आहे. बाप्पा जसे सामान्यांच्या घरी विराजमान झालेले आहेत तसेच ते सेलिब्रिटींच्या घरी, नेत्यांच्या घरी विराजमान झालेले आहेत. अनेक वर्षांची परंपरा हे सगळे जपत असतात. त्याप्रमाणे उपमुख्यमंत्र्यांबरोबर देवेंद्र फडणवीसांबरोबर फोटो काढण्यासाठी गिरीश महाजनांच्या घरीसुद्धा लगबग बघायला मिळते. नातेवाईक असतील, आप्तस्वकीय आलेले असतील, त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्र्यांबरोबर फोटो काढला जातोय. ही गिरीश महाजनांच्या घरची दृश्य आहेत. वेगवेगळ्या वेळी म्हणजे मागच्या 5 वर्षांमध्ये जेव्हा भाजप आणि शिवसेनेचं सरकार होतं त्यावेळीसुद्धा गिरीश महाजनांकडे महत्त्वाचं खातं होतं. ते त्यांनी अत्यंत चोखपणे सांभाळलं. त्यानंतर मविया सरकार 2.5 वर्ष, पण आता नवं सरकार जेव्हा झालं तेव्हा लगेचच पहिल्या शपथविधी सोहळ्यामध्ये गिरीश महाजनांचं नाव होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरीसुद्धा बाप्पा आलेले आहेत. बाप्पांचं आगमन झालेलं आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात विराजमान झालेले आहेत. बाप्पा नंदनवनमध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक वर्षा या शासकीय बंगल्यावर सुद्धा बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली. यावेळी त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे, सून, नातू सगळेच उपस्थित होते. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी देखील बाप्पा विराजमान झाले. देवेंद्र फडणवीसांचं निवासस्थान, शासकीय निवासस्थानी बाप्पाची आरती करण्यात आली आणि जनतेला शुभेच्छा देण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांच्या घरीसुद्धा आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरीसुद्धा गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. ही उपमुख्यमंत्र्यांच्या घरी आरती सुरू होती सकाळी तेव्हाची दृश्य. गणपती बाप्पा विराजमान झाल्यावर आरती केली जाते तेव्हाची ही दृश्य आहेत. आई दिसत आहेत, सोबत पत्नी आहेत. आगमन सर्वांच्याच जीवनामध्ये सुख, समृद्धी, समाधान, आनंद घेऊन येऊ अशा प्रकारच्या मी गणरायाला प्रार्थना करतो आणि या राज्यावरचे सर्व अरिष्ट, दुःख, संकट दूर हो, विघ्न दूर हो अशा प्रकारचे साकडं देखील मी गणरायाला घालतो. या राज्यातला बळीराजा सुखी हो, सर्वांना सुख समृद्धी, या राज्यातला प्रत्येक घटक सुखी समृद्ध होऊ दे आणि या राज्याचे सर्वांगीण विकास होऊ द्या अशा प्रकारचं प्रार्थना देखील मी गणरायाकडे करतो. सर्व गणेश भक्तांना मी गणेश पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या देशासमोरचे आणि आपल्या महाराष्ट्रासमोरचे सर्व विघ्नहर्त्याने दूर करावे आणि सर्वांना सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य मिळावं आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आमचा देश आणि आमचं राज्य हे प्रगतीपथावर जावं हीच श्रींच्या चरणी प्रार्थना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरी बाप्पाचं आगमन झालं. या ठिकाणी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी शिंदे कुटुंबियांकडून बाप्पाची पूजा करण्यात आली. अशा प्रकारच्या गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आपल्या किसननगर वासियांना सगळ्यांना मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या जनजागृती मित्रमंडळाचं किती वर्ष आहे? 57 वर्ष झाली आणि आम्ही हा गणपती उत्सव इकडे गल्लीमध्ये चालू केला होता.
आणि तेव्हा आता मंडप बिंडप तुम्ही डेकोरेटरला देता, तेव्हा आपण मंडप स्वतःच बनवायचो. खड्डा खोदायचा मंडप कसा उभा राहणार. त्यामुळे सगळ्यांना किसन नगर वासियांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमचा किसन नगरचा एकनाथ शिंदे या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झालेला किसन नगर. अरे बाबा ते बब्बर शेर तो जनता है, जनता जनता जनार्दन जनता जनार्दन हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. हे शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, समाजातल्या प्रत्येक घटकाचं हे सरकार आहे. या राज्यामध्ये सगळ्यांना न्याय देण्याचं काम आपण करणार आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या भावना ज्या आहेत मला माहित आहे, पण कुठेही असलो आता मुख्यमंत्री झाल्यामुळे तुम्हाला माहित आहे कामाचा व्याप, महाराष्ट्राची जबाबदारी आली आहे. त्यामुळे आता किसन नगर वाघेशीची जबाबदारी तुम्ही सांभाळायची आहे सगळ्यांनी. हे फक्त लक्षात ठेवा. शीतल सिन्हा समाजाची, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी शीतल सिन्हा समाजाची. कोण नाही गणपती उत्सव यावर्षी आपण कोविडचा सामना करत होतो. गेले 2 वर्ष कोविडमुळे आपल्याला कुठलाही सण उत्सव साजरा करता येत नव्हता. परंतु हे आपलं शिवसेना भाजपा युतीचं सर्वसामान्य लोकांचं सरकार आल्यानंतर मी सांगितलं गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र सगळे जोरदार धूमधडाक्यात साजरे करा. सगळे निर्बंध हटवून टाकले आपण. आणि हा उत्सव जर पाहिला आपण महाराष्ट्रामध्ये एवढा जल्लोष, एवढा उत्साह या मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय, गणेश भक्तांमध्ये पाहायला मिळतोय. एक वेगळंच सगळं आज वातावरण आपण पाहतोय, मंगलमय वातावरण झालेलं आहे. आणि महाराष्ट्रात नाही तर देशभरात आणि विदेशात देखील जे आपले मराठी माणसं आहेत, आपले हिंदू बांधव आहेत, यांनी देखील मोठ्या उत्साहात गणपती उत्सव साजरा केलाय. मी त्यांना देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. तुम्हाला पुन्हा एकदा मी खूप खूप मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. एक डेकोरेट झाले प्रसन्न म्हणून प्रसन्न जे आहेत त्यांचा आपण राज्यभरामध्ये गणेशोत्सवाची धामधूम बघायला मिळते. नेते मंडळींच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झालेले आहेत. राज ठाकरेंच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झालेले आहेत. राज ठाकरेंच्या हस्ते बाप्पाची विधिवत पूजा करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं. छगन भुजबळ यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले. बाप्पाची विधिवत पूजा अर्चना करण्यात आली. नेते मंडळींच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे. राज ठाकरेंच्या घरातली मूर्ती आपण बघतो आहोत, तिथेही प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. पटोले, नाना पटोले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झालेले आहेत. आणि वर्षीप्रमाणे याही वर्षी खडसे कुटुंबियांनी गणरायाची विधिवत पूजा केली. एकनाथ खडसे, रक्षा खडसे, मंदाकिनी खडसे सगळे खडसे कुटुंबीय एकत्र आले होते आणि गणेशाची आरती करण्यात आली, गणरायाची स्थापना करण्यात आली. यावेळी एकनाथ खडसे आणि खासदार रक्षा खडसे यांनी देशातील जनता सुखी समाधानी राहू दे इतकी प्रार्थना गणरायाकडे केली. भाजप नेते प्रसाद लाड यांच्या घरी इथल्या गणपती बाप्पा विराजमान झाले. किशोरी पेडणेकरांच्या घरी बाप्पा विराजमान झाले. भाजप नेते प्रसाद लाड यांच्या घरी सुद्धा बाप्पांचं आगमन झालं. प्रसाद लाड यांच्या कुटुंबियांनी विधिवत पूजा अर्चना केली आणि बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. एकनाथ खडसे, प्रसाद लाड आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले. त्याची थेट दृश्य, क्षमा करा, थेट नव्हे, काही वेळापूर्वी घेतलेली दृश्य आपण बघतो आहोत. राज्याचे माजी सहकार मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर इथल्या निवासस्थानी गणपतीचं आगमन झालं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या जयघोषात गणरायाचं आगमन झालं.
पाटील कुटुंबियांनी उत्साही वातावरणामध्ये सहकुटुंब गणरायाची प्रतिष्ठापना केली. सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपूर इथल्या निवासस्थानी गणरायाचं आगमन झालं. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या घरी गणपती बाप्पा आलेला आहे. मुंडे यांनी सपत्नीक गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली. बळीराजावरील संकट दूर होऊ दे असं साकडं मुंडेंनी बाप्पाला घातलं. गणपती बाप्पा गणेश गणेश गणपती बाप्पा गणेश गणेश. भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी आज आपल्या दहिसर इथल्या निवासस्थानी श्री गणरायाची विधिवत पूजा केली, प्राणप्रतिष्ठापना केली. या प्रसंगी श्री गणरायाची सहकुटुंब आरती करण्यात आली. प्रवीण दरेकर जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा सुद्धा त्यांनी काळ गाजवला होता. प्रसार माध्यमांशी थेट बोलणं असा त्यांचा स्वभाव आणि त्याच पद्धतीने आत्ता सुद्धा जेव्हा शिंदे आणि फडणवीस सरकार आलेलं आहे तेव्हा देखील अग्रक्रमाने समाजातले हिताचे प्रश्न मांडणं यासाठी प्रवीण दरेकर कार्यरत असतात. त्यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आणि विधिवत पूजा त्यांच्या हस्ते केली गेली. कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. राजकीय मंडळींच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे, त्याचं दर्शन आपण घेतो आहोत. राज्यभरात गणपतीचा उत्साह बघायला मिळतोय. अमरावतीत सुद्धा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात वाजत गाजत बाप्पाचं आगमन झालेलं आहे. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत संपूर्ण राणा कुटुंब लाडक्या गणरायाच्या आगमनाकरता आतुर होतं. गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आणि विधिवत आरतीही करण्यात आली. आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना बाप्पाची झाल्यावर आरती करण्यात आली. तर ही दृश्य आपण बघतोय. खासदार नवनीत राणा ज्यांनी एकेकाळी सेलिब्रिटी होत्या आणि अभिनय क्षेत्रात सुद्धा आपलं नाव गाजवलं, त्या नवनीत राणा आपल्याला गणपती बाप्पासाठी मोदक बनवताना दिसत आहेत. सोनी, सागर आणि वर्षा बंगल्यावरील बाप्पा यावेळेस पावणार आणि संपूर्ण महाराष्ट्र संकट मुक्त होईल. जे 2.5 वर्षामध्ये जे संकट वाढत चाललं होतं ते मुक्त करण्यासाठी खऱ्या अर्थानं बाप्पाचं चांगलं मोठ्या जल्लोषामध्ये आगमन झालेलं आहे. म्हणून या आगमनानिमित्त मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये हा गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करत आहे. आम्हीसुद्धा आमच्या गंगा सावित्री निवासमध्ये संपूर्ण कुटुंबासह मित्रांसोबत, कार्यकर्त्यांसोबत गंगा सावित्री निवासवर बाप्पाचं आगमन केलेलं आहे. राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव इथल्या घरी बाप्पा विराजमान झाले. भुसे यांनी सपत्नीक विधिवत पूजा केली, गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. सुंदर छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती दादा भुसे यांनी त्यांच्या घरी आणलेली आहे. तिची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि त्यानंतर सगळ्या कुटुंबियांनी आरतीचा लाभ घेतला. दादा भुसे त्यांच्या कुटुंबातल्या एका छोट्या परीबरोबर आपल्याला दिसत आहेत, नातीबरोबर, आणि सपत्नीक त्यांनी आपल्या घरी बाप्पाची पूजा केली. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या यवतमाळ इथल्या निवासस्थानी विधिवत पूजा अर्चा करत गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावर्षीच्या गणेशोत्सवाला संजय राठोड यांच्यासह कुटुंबीय सगळे उपस्थित आहेत. त्यांचे कुटुंबीय कोरोनाबाधित असल्याने ते अनुपस्थित आहेत, म्हणून व्हिडिओ कॉल करून त्या सगळ्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आलं. यावेळी संजय राठोड आणि कुटुंबियांनी व्हिडिओ कॉलद्वारे गणपती स्थापनेच्या पूजेला हजेरी लावली.
अमरावतीमध्ये राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे नेते डॉक्टर अनिल बोंडे यांच्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी त्यांच्या घरी आझादी का अमृत महोत्सव असा देखावा सादर करण्यात आलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांना सुख समृद्धी लाभू दे अशी प्रार्थना त्यांनी देवाकडे केली। यावेळी बोंडे यांचं कुटुंब बाप्पाच्या उत्साहात सहभागी झालं। गणरायाला हे साकडं घातलं। गणराया तो सुख करताय, दुःखहरण करणार आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रावर, शेतकऱ्यावर, शेतमजुरावर, ग्रामीण भागावर वेळोवेळी जे संकट येतात आहे ते निवारण करण्याची शक्ती, या बळीराजाला सुखी करण्याची शक्ती सरकारला मिळो। माजी आरोग्यमंत्री तथा घनसावंगी मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश टोपे यांच्या घरी बाप्पाचं मोठ्या थाटात आगमन झालं। राजेश टोपे स्वतः बाजारातून जालन्यातील अजिंक्य या निवासस्थानी बाप्पाची मूर्ती घेऊन आले। यावेळी त्यांनी सपत्नीक विधिवत पूजा केली। राजेश टोपे यांनी बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली। यावेळी सहकुटुंब गणपती बाप्पाची आरतीही करण्यात आली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झालेले आहेत। मोठ्या भक्तिभावानं राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बाप्पाची प्रतिष्ठापना केली। राज ठाकरे मुलाचा, सुनेचा आणि नातवाचा एकत्रित असा फोटो काढतायत बाप्पाबरोबर। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाचं विराजमान झालेलं आहे। आपण बघू शकतो की आनंदाचं वातावरण जे आहे हे शिवतीर्थ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत शर्मिला ठाकरे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर पहिल्यांदाच शिवतीर्थ या ठिकाणी गणेश बाप्पा आलेले आहेत। काय भावना आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कौटुंबिक आम्हाला पाहायला मिळाले? खूप आनंद झालाय। गणपती घरी आणायची माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती, पण यावर्षी घरी बालगणपतीचं आगमन झाल्यामुळे माझी इच्छा माझ्या नवऱ्यांनी आणि सगळ्या मुलांनी एकदम उचलून धरली आणि कियांसाठी घरी गणपतीचं आगमन झालेलं आहे। त्यामुळे सगळे एकदम खुशीत आहेत। कालपासून आमच्याकडे तयारी चालू होती, फुलाचं डेकोरेशन। फक्त आम्ही गणपती ठेवताना एक बघितलं की आम्हाला निसर्गाचा समतोल पण राखायचा होता। त्यामुळे राजसाहेबांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं की गणपती ठेवायचा पण विसर्जन नाही करायचं। त्याच्यामुळे आम्ही घरातलीच मूर्ती ठेवली आणि 1.5 दिवसांनी मग तिला घरीच आम्ही विसर्जन करणार आणि घरी ठेवणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा स्वभाव जर आपण पाहायला गेला तर एक वेगळी प्रतिमा बाहेर आपल्याला पाहायला मिळते, मात्र ते त्यांच्या नातवाबरोबर एक वेगळं आम्हाला चित्र आज पाहायला मिळालं। अशाच पद्धतीचं चित्र असतं का? पूर्ण अशाच पद्धतीचं असतं, कारण ते राज ठाकरे करारी, कठोर वगैरे असतात, ते बाहेर दिसतात तुम्हाला, पण शेवटी कियांमध्ये त्यांची दुधावरची साय आहे आणि त्याच्याबरोबर ती खेळताना म्हणजे त्यांचा जो आनंद असतो तो शब्दात तुम्ही व्यक्तच करू शकत नाही। आणि आता आज त्याला जरा सर्दी खोकला झाला, मग ती काळजी असते किंवा त्याचे फोटो काढणं असतं। म्हणजे माझ्या सगळ्यांच्यापेक्षा मॅक्झिमम फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये असतील बाळाचे, त्यामुळे ते इतके उत्साहित असतात त्याच्याबरोबर। पर्यावरणपूरक असा तुम्ही संदेश दिलेला आहात। तुम्ही पहिल्यांदाच सांगितलं की 1.5 दिवसाचा गणपती असणार आहे, आम्ही विसर्जित करणार नाही आहोत। राज्यभरात काय तुम्ही एकूणच न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून संदेश द्याल? मला असं वाटतं की निदान घरातले जे सगळेजण गणपती बसवतात त्यांनी पण असेच बसवले पाहिजेत की आपण इतके 1.5 दिवस त्याला लाडाकोडाने आणि साजरा करतो, पण ते नंतर समुद्रात विसर्जन करण्यापेक्षा तुम्ही घरातल्या बादलीत त्याचं विसर्जन करून ती मूर्ती कुठेही ठेवू शकता घरात। व्हिडिओ जर्नलिस्ट आयात विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। औरंगाबाद शहराचं ग्रामदैवत संस्थान गणपतीची महाआरती करण्यात आली। सर्वपक्षीय नेते या महाआरतीमध्ये सहभागी झाले। महाआरती झाल्यानंतर पारंपरिक बँडवर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे आणि सेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी राजकीय मतभेद विसरून ताल धरला। तिघांशी त्यावेळी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। गणपती उत्सवामध्ये आपण बघितलं राजकीय वातावरण कसं असतं। इतर वेळी एकमेकांवर खैरे साहेब असतील, दानवे सावे साहेब असतील, अंबादास दानवे असतील, हे टीका करत असतात। मात्र गणपतीचा असा उत्सव आहे की सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या ठिकाणी सगळ्या पक्षाचे लोक एकत्रित आलेले। आज खैरे साहेबांनी तुम्हाला नाचवलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये
मागच्या 2 वर्ष गणेश उत्सव आपण साजरा करू शकलो नाही करोनामुळे. यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सर्व निर्बंध मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याची परवानगी दिली. पण आता खैरे साहेबांनी नाचवलं. त्यामुळे सगळ्यांमध्ये एक आनंदाचा वातावरण आहे. तेच आनंदाचं वातावरण आम्ही आज इकडे सगळ्यांबरोबर एकत्र सर्व पक्षातले आपसातले काही जरी मतभेद असतील, मतभेद नसतात, ते राजकीय पुरते असतात. कार्यक्रमामध्ये आम्ही प्रत्येक वेळेस आणि मागच्या गणेशोत्सवामध्ये 25 वर्षापासून आम्ही परंपरा बरोबर आणि राजकीय जोडे आम्ही बाहेर ठेवतो. आतमध्ये काहीच राजकारणात बोलायचं नाही. आपण गणेश भक्त म्हणून असायचं हे आमची 10 परंपरा. दिवस सोडा कायमच असं राहिलं तर वातावरण चांगलं राहील ना आपलं. अंबादास दानवे सुद्धा या ठिकाणी आहेत. दानवे साहेब काय म्हणाल? तुम्ही तर अगदी मला असं वाटलं की जुने दिवस आठवले तुम्हाला. नाही ते तर आहे. गणपती उत्सवाचा एक आनंद उत्साह असतो, तो साजरा करायचा असतो, तो करत असतो आपण नेहमी. सगळं विसरून सगळं विसरायचं नसतं. ते तर आहे, ते कसं विसरणार. जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आज संपूर्ण राज्यातच गणेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळतोय. अनेक कलाकारांच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे. नाशिकमध्ये अभिनेत्री सायली संजीवनं सुद्धा आपल्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना केली. सायली संजीव पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्याला बघायला मिळते. तिने तिच्या घरी आपल्या बाप्पाचं आगमन तिच्या झालेलं आहे आणि प्राणप्रतिष्ठापना केल्यावर हा मुकुट शोभतो बरा एतत् अथर्वशीर्षयोदिते सप्रमस्तुर्विजयं करवावहे. सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. आणि दरवर्षी तुम्ही माझ्याबरोबर माझ्या घरी गणेशोत्सव साजरा करायला येता पहिल्या दिवशी प्रतिष्ठापनेला, त्यामुळे मी मनापासून तुमचे आभार मानते. एक गाजावाजा आणि तो जल्लोष बघायला मिळतोय, त्यामुळे खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटते. मी गणपतीत काहीतरी बदल म्हणून तो ट्री गणेश आणलेला आहे आणि ट्री गणेशाचं विसर्जन केल्यानंतर त्या मातीत आपण रोपं लावतो, त्यामुळे तो गणपती कायम आपल्या बरोबर राहतो असं मला वाटतं. म्हणून यावर्षी ट्री गणेशाने या वर्षापासून सुरुवात केली. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. राज्यात सगळीकडेच गणेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळतोय. नागपूरमधील टेकडी गणेश मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनाकरता गर्दी केली. पहाटे मंदिरात पूजा झाल्यावर भाविकांना दर्शनाकरता प्रवेश देण्यात आला. मंदिर परिसर गणरायाच्या जय जयकारात दुमदुमला होता. नागपुरामधला प्रसिद्ध असा टेकडी गणेश गणपतीची प्रतिष्ठापना झालेली आहे. मंदिरात पूजा झाल्यावर सगळ्यांना प्रवेश देण्यात आला आणि त्यानंतरची ही गर्दी आपण बघतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाच्या गणेशोत्सवाला आजपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे. नागपूरमध्ये देखील मोठ्या उत्साहामध्ये हा उत्सव साजरा केला जात आहे. सध्या मी नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिरामध्ये आहे. जर का बघितलं सुरुवातीला आपण तुम्हाला मी टेकडी गणपतीचं दर्शन देतो. बघा कशा प्रकारे सुंदर अशी गणेशाची मूर्ती आहे. पिंपळाच्या झाडामध्ये स्वयंभू निघालेली ही 350 वर्षापूर्वीची प्राचीन मूर्ती आहे आणि अत्यंत श्रद्धेचं स्थान आहे. मध्य भारतामध्ये वेगवेगळे जे गणेश भक्त आहेत ते त्या मोठ्या भक्तिभावाने दर्शनाला येतात. आणि इतकंच नाही तर वेगवेगळे सेलिब्रिटी असेल जे कामानिमित्त जेव्हा नागपूरला येतात, सचिन तेंडुलकर असेल किंवा इतरही सिने नेते असेल, जे जेव्हा जेव्हा नागपूरला येईल तेव्हा तेव्हा ते आवर्जून या टेकडी गणपतीच्या दर्शनाला येतात. 2 वर्षाच्या प्रतिबंधानंतर पहिल्यांदा निर्बंधमुक्त गणेश उत्सव साजरा होत आहे. त्यामुळे एक वेगळं वातावरण देखील गणेश भक्तांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आज सकाळला इथे महाअभिषेक झाला, पूजा झाली आणि त्यानंतर मग गणेश भक्तांना दर्शनासाठी इथे मंदिर उघडण्यात आलं. जर का आपण सकाळपासून बघितलं तर पूर्ण गणेश भक्तांची जी गर्दी आहे ती कशा प्रकारे इथे आपण बघू शकतो. म्हणजे तुम्ही जर का बघितलं तर त्यांना देखील 2 वर्षानंतर संधी मिळत आहे गणेशोत्सवामध्ये टेकडी गणपतीचं दर्शन घेण्याची. तर एक वेगळं भक्तिमय वातावरण आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. एक वेगळा उत्साह आहे. आणखी जर का तुम्ही बघितलं तर अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये गणेशोत्सव साजरा होत आहे. महाराजांना विचारूया. महाराज, भक्तांची खूप श्रद्धा आहे, थोडं मंदिराबद्दल काय सांगाल? काय इतिहास आहे मंदिराचा? मंदिराचा इतिहास तर तसा पाहिला तर खूप म्हणजे 250-300 वर्षापूर्वीचं हे स्वयंभू मंदिर आहे. इथे मागितलेली प्रत्येक मागणी जवळपास पूर्ण होते. जी होत नसेल ती तुमच्या नशिबाने होणार.
पण जवळपास पूर्ण होते. भगवंताची कृपाच अशी आहे इथे. त्यामुळे लोकांची अलोट गर्दी इथे असते आणि कोरोना काळाच्या निर्बंधानंतर ही पहिली चतुर्थी असल्यामुळे जास्तीत जास्त संख्येने भक्त येतात. भक्तांना एवढीच विनंती आहे की भक्तांनी छान प्रकारे सगळ्यांनी दर्शन घ्यावं, सगळ्यांना आनंद घ्यावा या चतुर्थीचा आणि भगवंताची कृपा प्राप्त करावी. आपण बघू शकतो की अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये गणेशोत्सवाला नागपूरमध्ये सुरुवात झालेली आहे. पूजापाठ असेल, अभिषेक असेल, सहकुटुंब अनेक गणेश भक्त इथे पूजापाठ आपल्याला करताना दिसत आहे. महिलांची रांग वेगळी ठेवण्यात आलेली आहे, पुरुषांची रांग वेगळी आहे. गर्दी नियंत्रित व्हावी या उद्देशाने ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि जर का आपण बघितलं तर आकर्षक रोषणाई देखील या मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे. फुलांचा सजावट असेल किंवा वेगवेगळी आकर्षक रोषणाई असेल हे देखील आपण बघतो. आणि सध्या मागच्या काही दिवसामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे, त्यामुळे त्याचं देखील काम सध्या सुरू आहे, ते देखील आपण इथे बघू शकतो. अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये नागपूरमध्ये गणेशोत्सव सुरू झालेला आहे आणि संपूर्ण गणेश भक्तांमध्ये एक वेगळा उत्साह आणि वेगळा आनंद आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोहडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. कोकणामध्ये आनंदी वातावरण बघायला मिळत आहे, कारण गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. यावेळेचा गणेशोत्सव कोकणात अधिक जोमानं जोशात केला जातोय. रत्नागिरीतील दापोलीत पारंपरिक पद्धतीनं बाप्पाचं आगमन झालंय. काहींनी अगदी होडीतून, काहींनी भातशेतातून चालत येत डोक्यावरून गणपती घरी आणलेले आहेत. विशेष दोन वर्ष आम्हाला हौस मौज किंवा काही गोष्टी करता नाही आल्या, परंतु आज मुंबईचे चाकरमानी या ठिकाणी खरोखरच उत्साहाने आणि आनंदाने सण साजरा करतोय. आज गणेश चतुर्थी आहे आणि आताच 5 मिनिटापूर्वी आमच्या बाप्पाचं आम्ही आगमन केलेलं आहे आणि ते आगमन आम्ही पारंपरिक पद्धतीने डोक्यावरून असं आणलेलं आहे. पूर्वी जेव्हा आमच्या काळात काय होतं की छोट्या छोट्या बालमूर्ती असायच्या, त्या आम्ही 5 मूर्तीसुद्धा एका टोपल्यामध्ये आणायचो, पण आता ती पद्धत झाली नाही. पण तरीसुद्धा आम्ही ती आमची पहिल्यापासूनची जी जोपासना होती ती आजही आम्ही साकारतो आहे. आजही आम्ही गणपती बाप्पांचं आगमन आम्ही आमच्या डोक्यावरनं आपण आणून घरात त्यांचं प्रस्थान केलेलं आहे. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळतोय. घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे, आनंदाचं वातावरण आहे. कोकणातील ग्रामीण भागात गणेशोत्सवाच्या दिवशी घराघरात गणरायाचं आगमन होतं. पारंपरिक पद्धतीनं ढोलताशांच्या गजरात तसंच गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात डोक्यावरून बाप्पाला आणलं जातं. त्यानंतर भक्तिभावाने बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. हे विशेष आहे. कोकणातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, भागांमध्ये तुम्हाला हे दृश्य बघायला मिळेल. ते गणेश चतुर्थीच्या दिवशी असं डोक्यावरून बाप्पांना आणलं जातं. कोकणातही गणपतीचं उत्साहात आगमन झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये बाप्पा विराजमान झालेले आहेत. वेगवेगळ्या घरांमध्ये गणपती विराजमान झालेत. तर खेडमध्ये 15 सार्वजनिक, 3124 घरगुती गणपती विराजमान झालेले आहेत. काहींनी आपापल्या वाहनांमधून तर काहींनी मिरवणूक काढत वाजत गाजत बाप्पाला आपल्या घरी नेलं. मावळमधील पवनानगरमध्ये गणेशोत्सवाची धामधूम बघायला मिळते. इंद्रायणी भाताच्या शेतातून गणपती घरी घेऊन येण्याची प्रथा आहे. पवनानगरमध्ये फक्त 7 दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. अकोल्यातही गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्साह बघायला मिळतोय. शहरातील ACC क्रिकेट मैदानातील गणपती मूर्तीची मुख्य बाजारपेठ परिसरामध्ये गणेश मूर्ती घरी घेऊन जाण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. त्यामुळे गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात परिसर दणाणून गेला.
धुळे शहरासह जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात गणेश उत्सवाला सुरुवात झाली. धुळ्यातील पहिला मानाचा गणपती म्हणून मान्यता असलेल्या कुणी गणपतीची भक्तिभावे स्थापना करण्यात आली. सुमारे 126 वर्षांची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आहे. श्री कुणी गणपती हा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानला जातो. यावेळी जुना आग्रा रोडवरून चंदनाच्या पालखीत विराजमान होत जुने धुळे परिसरामध्ये कुणी गणपतीचं आगमन होत आहे. यावेळी कोणत्याही ढोल ताशा न वाजवता टाळ मृदुंगाच्या गजरात कुणी गणपतीची यावेळी उत्सव मिरवणूक काढण्यात आली. तर वाशिम जिल्ह्यामध्ये 2 वर्षांनंतर आनंद आणि उत्साह बघायला मिळतोय. गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. वेगवेगळ्या आकाराच्या सुबक गणेश मूर्ती वाशिमच्या बाजारपेठेत बघायला मिळत आहेत. दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित मूर्ती साकारल्या जातात. यावर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची झलक आणि अयोध्येच्या प्रस्तावित राम मंदिराची प्रतिकृती या गणेश मूर्ती मंडळांनी साकारली आहे. इतर राज्यांमधले काही गणपती बाप्पा आपण बघूयात. कर्नाटक हायकोर्टानं गणेशोत्सवाला परवानगी दिल्यानंतर कर्नाटकात उत्साहानं गणपती बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. कर्नाटकातील हुबळीमध्ये बाप्पा विराजमान झालेले आहेत. हुबळीतली ही दृश्य कर्नाटकातल्या हुबळीमध्ये बाप्पा विराजमान झालेत त्याची ही दृश्य आपण बघतोय. सरकारनं हायकोर्टानं परवानगी दिल्यानंतर कर्नाटकात सुद्धा हुबळीमध्ये बाप्पा विराजमान झालेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत. थेट प्रक्षेपण. समाधान आहे सगळ्यांना. मोबाईल का गणपती उत्सवाला देखील भेट दिली आहे. ते मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून त्या जनजागृती मित्रमंडळामध्ये मी कार्यकर्ता आता तर डेकोरेटर मंडप सगळे डेकोरेटर मंडप बांधणारे सब कॉन्ट्रॅक्टर सगळे लोक आहेत. परंतु त्या काळामध्ये नागरिक आम्हाला सगळ्या वस्तू द्यायचे अगदी पूजेच्या साहित्यापासून सगळं. आणि त्यावेळेस देखील मंडप उभारणी करण्याचं काम देखील आम्ही कार्यकर्ते करत होतो. तो एक वेगळा अनुभव होता आणि वेगळा आनंदही होता, वेगळी मजा होती. सर्व कार्यकर्ते मिळून मंडप उभारणी करायची, गणपती आणायचा, बसवायची, त्याची पूजा करायची, सर्व नागरिक त्याच्यामध्ये सहभागी व्हायचे. एक वेगळं वातावरण तेव्हा होतं आणि आजही मी पाहतोय की तेच सगळे नागरिक ते कार्यकर्ते भेटले मला समाधान आहे. भाजपचे नेते सुनील देवधर यांच्या घरीही गणपतीची प्रतिष्ठापना झाली. त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी गणपती विराजमान झालेला आहे. तर महाराष्ट्रातील संस्कृतीचा देखावा त्यांच्या बाप्पासाठी साकारण्यात आला. दरम्यान आपण गुवाहाटीची काही दृश्य बघतोय. गुवाहाटीमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळतो आहे. गुवाहाटी हे मागच्या काही महिन्यांमध्ये खूप 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 चर्चेत आलेलं शहर आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणाला जी कलाटणी मिळाली ती गुवाहाटीतनं असं आपण म्हणू शकतो. गणेश मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी आपल्याला बघायला मिळते. ही गुवाहाटीची दृश्य. प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी पुरीच्या समुद्रकिनारी गणपती बाप्पाचं वाळू शिल्प साकारलं. 3425 वाळूच्या लाडूंनी हे शिल्प साकारण्यात आलेलं आहे. कोकणातील प्रमुख सणांपैकी एक असलेला गणेशोत्सव ज्याच्या पार्श्वभूमीवर कोकणातील पारंपरिक लोकनृत्य असलेल्या जाखरी नृत्याची धूम सगळीकडे बघायला मिळाली. गणरायाचं आगमन झाल्यानंतर सगळीकडे जाखरी नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी देखील कोकणातील ही परंपरा कायम ठेवली आहे.
जाखडी नृत्य आणि आता दापोलीतलं बाल्या नृत्य. ही दापोलीतली दृश्य आहेत. कोकणातला बाल्या डान्स हा प्रसिद्ध आहे, बाल्या नृत्य प्रसिद्ध आहे. दापोलीतलं हे बाल्या नृत्य आपण बघतोय. गणेशोत्सवाची धूम असतानाच गणेश मूर्ती विराजमान झाली की मग बाल्या नृत्य दापोलीमध्ये केलं गेलं, त्याची दृश्य बघतो आपण. या सगळ्या दृश्यांसह गणेशोत्सवाची ही सगळी महाराष्ट्रातली धूम आपण बघत राहणार आहोत. आत्ता बुलेटिनमध्ये इथे थांबतोय. काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.